श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची विशेष अशी पूजा अर्चा करावी लागते. श्रावण महिना ह्या सर्व महिन्यांच्या तुलनेत सर्वात पवित्र महिन्यापैकी एक आहे. हिंदू कॅलेंडरचा हा 5वा महिना आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्याचे नाव श्रावण का ठेवले गेले आहे? कारण श्रावण नक्षत्र पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या दिवशी आकाशावर राज्य करते असे मानले जाते, म्हणूनच त्याचे नाव नक्षत्रावरून पडले आहे. या महिन्यात विशेष अशी पूजा केली जाते, कारण या महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी सर्व मंदिरामध्ये श्रावण सोमवार म्हणून साजरा केला जातो. शिवलिंगावरती धरणेरा करून दिवस आणि रात्र पवित्र पाण्याने आणि दुधाने घातले जाते. पौराणिक कथेनुसार देव आणि असुरामधील संघर्षात पाण्यातून विष बाहेर पडले. मानवजातीला वाचवण्यासाठी भगवान शिवाने सर्व विष पिऊन टाकले. ही घटना श्रावण महिन्यात घडली, त्यामुळे भगवान शिवाच्या शरीराचे तापमान खूपच वाढले. त्यानंतर भगवान शिवाने त्यांच्या डोक्यावर चंद्र धारण केला, ज्यामुळे त्यांचे तापमान कमी झाले आणि सर्व हिंदू देवतांनी भगवान शिवावर गंगाजल ओतले. ते आजही भक्त पाळत असतात. असं म्हटलं जातं की भगवान इंद्राला भगवान शिवाचे तापमान कमी करण्याचे होते आणि म्हणूनच पाऊस जास्त पडला. त्यामुळे भगवान शिव शांत झाले आणि त्यांना आराम मिळाला. तेव्हापासून भगवान शिवांचा सन्मान केला जातो आणि श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी भगवान शिवावर पाणी ओतले जाते. असा हा पवित्र मानला जाणारा श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत. आपल्याला काही चुका आहेत तर त्या करायच्या नाही. आपल्या घरामध्ये आपल्याला चुकूनही या 2 भाज्या अजिबात खायच्या नाही. 99% लोकांना ही गोष्ट माहीत नसेल. जर आपण ह्या भाज्या आपल्या श्रावण महिन्यामध्ये खाल्ल्या गेल्या तर महादेवाचा कोप होईल, लक्ष्मी साथ सोडून जाईल, आपल्याला पश्चाताप होईल. त्यामुळे अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या माहीत होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडून कळत नकळत काही गोष्टींच्या चुका होतात, परंतु ह्या वेळेस आपल्याला चूक करायची नाही. श्रावण महिन्यामध्ये चुकूनही आपल्याला या 2 भाज्या खायच्या नाही. तर कोणत्या अशा 2 भाज्या आहेत की त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये खायच्या नाहीत, याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील नक्की शेअर करा. पहा, या श्रावण महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती टाळली जाते, ती म्हणजे वरई. याला भगर असं देखील म्हटलं जातं. हा पदार्थ चुकूनही श्रावण महिन्यामध्ये खाल्ला जात नाही. श्रावण महिन्यामध्ये अनेक वार जे आहेत तर ते आपण पकडत असतो, म्हणजेच आपण त्याचा उपवास करत असतो. शनिवार असेल, सोमवार असेल, गुरुवार असेल, बरेच जण अनेक वेगवेगळे जे वार आहेत तर ते पाळत असतात. आणि पहा, भगवान शिवांना हा श्रावण महिना संपूर्ण समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की या महिन्यामध्ये जे बी व्रत आपण करणार आहोत, जो बी उपवास आपण पकडणार आहोत, त्यामध्ये आपल्याला चुकूनही वरईचं सेवन करायचं नाही, म्हणजेच आपल्याला भगरीचं सेवन करायचं नाही. आता पहा, या श्रावणाच्या सोमवारी किंवा इतर कोणत्याही वारी आपल्याला भगरीचं सेवन हे करायचं नाही. त्याचबरोबर एक फळ आहे तर ते फळ देखील आपल्याला चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये खायचं नाही, ते म्हणजे फणस. आता फणसाचा सीझन सध्या चालू आहे आणि या काळामध्ये आपण जे व्रत करतो तर त्या व्रतामध्ये आपण वेगवेगळे फळं हे समाविष्ट करत असतो आणि ते आपण सेवन करत असतो. परंतु आपल्याला फणसाचं सेवन या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायचं नाही. तर पहा, या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही फणस हे फळ खायचं नाही आहे. त्याचबरोबर दही, दूध, त्याचबरोबर ताक यासारखे जे पदार्थ आहेत ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. आता बऱ्याच वेळा आपण साबुदाणा खिचडी करतो आणि त्याच्याबरोबर दही खातो किंवा मग दह्याचे अनेक प्रकारचे ज्या गोष्टी आहेत तर त्या उपवासासाठी खात असतो.
तर दुधापासून बनवणारे जे पदार्थ आहेत तर त्याचं सेवन हे श्रावणाच्या सोमवारामध्ये करू नये असं म्हटलं जातं. तर पहा, पूर्ण श्रावण महिना आपल्याला दुधाचे पदार्थ वर्ज करणं शक्य नाही. त्यामुळे श्रावणाचा सोमवार जो आहे तर या दिवशी तरी आपण दुधापासून बनलेले जे पदार्थ आहेत त्याचं वर्ज करायचं आहे, म्हणजे त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही. तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही. मांस हे आपल्या घरामध्ये चुकूनही बनवायचं नाही. तसेच श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो, त्यामुळे या महिन्यामध्ये बाहेर जाऊनसुद्धा चिकन, मटण किंवा मांसाहार आपल्याला करायचा नाही. कारण पहा, हा जो काळ असतो ना, तर या काळामध्ये पाऊस पडत असतो आणि नवीन जे काही भाज्या असतात तर त्या फुटत असतात आणि ते उगून येत असतात आणि त्यांचं सेवन हे आपल्या शरीरात होण्यासाठी, त्याचबरोबर हे जे मांसाहार आहे तर यामध्ये काय असतं की ज्यावेळेस जे मासे पकडतात तर त्यांचं प्रजननाचं काळ असतो. त्याचबरोबर तर श्रावण महिना हा प्रजनन काळासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या वेळेमध्ये नवीन जीव हे जन्माला येतात आणि त्यामुळे आपल्याला हा महिना जो आहे तर तो मांसाहार करणं हे टाळायचं आहे. मांसाहार हा तामसिक पदार्थामध्ये येतो, त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थाचं सेवन हे करायचं नसतं. त्यावेळेस आपण मांसाहार करतो आणि त्यावेळेस आपल्यामध्ये क्रोध हा जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतो आणि आपल्यामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात येत असते. आणि म्हणूनच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थाचा, मांसाहाराचा त्याग करून जे काही सात्विक पदार्थ आहेत, ज्या पालेभाज्या आहेत त्यांचं सेवन करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तसेच या श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे देखील आपल्याला खायचं नाही. कांदा आणि लसूण हे राक्षसाचं म्हणजेच राहू केतूचं प्रतीक मानलं जातं. तुम्हाला जर संपूर्ण श्रावण महिना कांदा लसूण खाणं टाळणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून टाळा. नसेल शक्य तर किमान सोमवारच्या दिवशी तरी कांदा लसूण हा तुम्हाला वापरायचा नाही. तसेच ज्यावेळेस तुम्ही देवांना नैवेद्य दाखवणार आहात तर नैवेद्यामध्ये कांदा लसणाचा वापर तुम्हाला करायचा नाही. जर आपण असं केलं की कांदा लसूण वापरून आपण नैवेद्य दाखवला तर आपण जे काही पूजा केली आहे त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आपले जे काही मनामध्ये नकारात्मकता यायला सुरुवात होते. तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला वांग्याचं सेवन देखील करायचं नाही. तसं तर वांग्याचं सेवन हे चातुर्मास लागल्यापासूनच करायचं नसतं, कारण चातुर्मासाचे हे 4 महिने जे आहेत तर ते वांगे खाणं टाळायचं असतं. तसेच आपल्याला मुळा जो आहे तर त्या मुळ्याचं देखील सेवन या श्रावण महिन्यामध्ये करायचं नाही. तर बघा, आपण या श्रावण महिन्यामध्ये ज्या डाळी खातो तर त्या डाळी मध्ये जी काही उडदाची डाळ आहे तर ती आपल्याला चुकूनही खायची नाही. उडदाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ देखील आपल्याला सेवन या महिन्यामध्ये करायचे नाही. तर पहा, अशा काही भाज्या आहेत आणि असे काही पदार्थ आहेत. तर हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले आहेत, ज्या भाज्या तुम्हाला सांगितल्या आहेत तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही खायच्या नाही. तर पहा, आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या देखील टाळायच्या आहेत. आता पहा, आपण भरपूर वेळा आपल्याकडून कळत नकळत चुका होतात. तर त्यापैकीच आपल्याकडून एक होणारी चूक म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही आपल्याला शिवपिंडीवरती हळद कुंकू हे टाकायचं नाही. याचा वापर आपल्याला करायचा नाही. जे भस्म असतं तर तेच आपल्याला लावायचं आहे. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट तुळशीपत्र. तुळशीपत्र हे आपल्याला चुकूनही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं नाही. महादेवाच्या पिंडीवरती तुळशीपत्र अर्पण केले जात नाही. ते फक्त वैकुंठ चतुर्दशीलाच अर्पण केले जाते. तसेच आपण सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असतो आणि ज्यावेळेस आपण सोमवारच्या दिवशी बेलपत्र अर्पण करतो तर ते बेलपत्र जे आहे तर ते तुम्हाला चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडायचं नाही. ते अगोदरच्या दिवशीच तुम्हाला तोडून आणायचं आहे आणि त्यानंतरच ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. चुकूनही सोमवारी तुम्हाला बेलपत्र तोडायचं नाही. आणि पहा, बऱ्याच वेळा आपल्या लक्षात राहत नाही की अगोदरच्या दिवशी बेलपत्र तोडून ठेवणं. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर शिवपिंडीवरती जे वाहिलेले बेलपत्र आहेत तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि तेच बेलपत्र तुम्हाला परत शिवपिंडीवरती अर्पण करता येणार आहे. आणि बेलपत्र हे शिवपिंडीवरती तुम्ही वाहताना त्याचा जो चिकना भाग आहे, म्हणजे जो सुईचा भाग आहे तर तो आपल्याला पालथं बेलपत्र जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं असतं आणि त्याचं देठ हे आपल्याकडे करायचं असतं. आणि जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो त्यावेळेस ते स्वच्छ पाण्याने धुवून ओलं करूनच आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण हे करायचं असतं.
अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या बऱ्याच जणांना माहीत नसतात आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी माहिती होतात तर त्या तुम्ही नक्की पाळायच्या आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.